नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. काल आपण बघितलेलं होतं की 1 ते 15 नोव्हेंबरचे चालू घडामोडीचे थिअरी जे काय आहे. आज आपण बघू शकतो त्याच्या पुढचं म्हणजे 16 ते 30 नोव्हेंबरचे चालू घडामोडी बघू. म्हणजे जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत आपला पूर्ण सिक्वेन्सच पूर्ण बघू शकता झालेला आहे. मग कंप्लीट होणार आणि इतकंच फक्त म्हणजे कंबाईनला तर ऑक्टोबरपर्यंतच करायचं मी सर्वांना सांगितले. पण जर नोव्हेंबरचा देखील तुम्हाला टाईम असला तर जास्त नाहीये. 30-30 मिनिटाचे 2 व्हिडिओ बनतील. म्हणजे कालचा अर्धा तास झाला, आजचा अर्धा तास. म्हणजे त्या बघू शकता की ह्याच्यामध्ये अजून 25-30 न्यूज तुमचे कुठेतरी कव्हर होत आहेत. म्हणून जर टाइम भेटला तर हे पण तुम्ही डिरेक्टली तुम्ही बघूनच जावा. तरी 11 तारखेच्या परीक्षेसाठी नोव्हेंबर आपल्याला करायचंच आहे आणि 2026 साठी तर जानेवारी 2025 पासूनच सर्व करायचं आहे. म्हणून ज्यांनी फर्स्ट टाइम आले असतील आणि प्लेलिस्ट बघितली नसेल तर प्लेलिस्ट मध्ये जानेवारी पासूनचे लेक्चर आहेत. मग चला सुरू करूया की 16 ते 30 नोव्हेंबरच्या मध्ये जे महत्त्वाचे जे आहेत सर्वात म्हणजे रेड रेड फ्लोट बास्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे की लाल किल्ल्यावर दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर कीर्ती सुरेश आहे, वॉलमार्ट चर्चेमध्ये आहे, ड्रोन सिटी चर्चेमध्ये आहे, द्रौपदी मुर्मू आहेत, अवॉर्ड सेरेमनी आहेत, वर्ल्ड पीस सिक्युरिटी. आपण एक 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 करून बघूया. तर सर्वात पहिले आहे की वॉलमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅग मॅकमिलन यांची निवृत्ती. येस, जे डॅग मॅकमिलन आहे, वॉलमार्ट सीईओ डॅग मॅकमिलन रिटायरिंग जॅन 31 एक्सटेंडिंग नेक्स्ट सीईओ. बघू शकता की 31 जानेवारीला जे वॉलमार्टचे जे सीईओ आहेत डॅग मॅकमिलन, लक्षात ठेवायचा हा प्रश्न येतील की वॉलमार्टचे सीईओ कोण आहे. कारण जसं आपल्या इथं डीमार्ट आहे, वेगवेगळे आपल्या आठवडी बाजार आहेत आपल्या गावाला, कुठलं तरी हे बाजार ते बाजार एक्स वाय झेड. तसंच वॉलमार्ट सर्वात मोठा अमेरिकाचा ब्रँड आहे. त्या वॉलमार्टमध्ये तुम्हाला ए टू झेड घरातल्या सगळ्या वस्तू भेटतात. फर्निचर असेल, भाजी असेल, सगळे पॅक्ड फूड असेल, बिस्किट असतील आणि बाकी सर्व जे इतर जे घरगुती जे आपल्याला जे यूज करण्याचं आहे, स्टेशनरी असेल, पुस्तकं असतील, वह्या असतील, पेन असतील, कपडे असतील, हे सगळं एकच अंडर खाली जे आहे ते वॉलमार्ट आहे. जसं आपले भारतामध्ये बघू शकता दमानियांचा डीमार्ट जे आहे त्याच प्रकारे अमेरिकाचा वॉलमार्ट आहे. आणि म्हणजे वॉलमार्टचे जे सीईओ आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅक मॅकमिलन, बघू शकता 2024 पासून कंपनीचे नेतृत्व केले आहे. ते किरकोळ विक्रेत्यासोबतच्या रिटेलर 40 वर्षाच्या कारकिर्दीनंतर 2026 मध्ये निवृत्त होतील. 40 वर्ष सीईओ राहिलेले आहेत. म्हणून जे डॅग मॅकमिलन आहे भरपूर महत्वाचे आहेत. मॅकमिलन यांनी 1984 मध्ये तासावर काम करणारे आर्ली असोसिएट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. जॉन फर्नेर हे त्यांचे उत्तराधिकारी असतील. यस, आत्ता मग लक्षात ठेवा की जानेवारी 2026 पासून की मग नवीन सीईओ कोण असणार आहे तर जॉन फर्नेर. मॅकमिलन यांनी फेब्रुवारी 2014 मध्ये माईक ड्युएक यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी पद स्वीकारण्यापूर्वी वॉलमार्ट यूएस, वॉलमार्ट इंटरनॅशनल आणि सॅम्स क्लब मध्ये विविध नेतृत्वाचे पदे भूषवली होती. यस, हा महत्वाचा पॉईंट होता. नेक्स्ट, कीर्ती सुरेश यांची युनिसेफ इंडिया सेलिब्रिटी ॲडव्होकेटपदी नियुक्ती. हे बघू शकता दक्षिण भारतातील आपली ॲक्ट्रेस आहेत. कीर्ती सुरेश बिकम्स युनिसेफ न्यू सेलिब्रिटी ॲडव्होकेट फॉर चिल्ड्रन इन इंडिया. अभिनेत्री कीर्ती सुरेश यांनी युनिसेफ इंडियाच्या सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या बालहक, मानसिक आरोग्य आणि भावनिक कल्याण, चाइल्ड राईट्स, मेंटल हेल्थ आणि इमोशनल वेलबिंग या विषयावर लक्ष केंद्रित करतील. तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील तिच्या प्रभावी भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या कीर्ती सुरेश मुलांच्या कल्याणासाठी, जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि कृतीला प्रेरणा देण्यासाठी तिच्या प्रभावाचा वापर करतील. यस, जसं आपण बॉलिवूड हॉल ऑफ फेम बघितलं, हॉलिवूड हॉल ऑफ फेम, त्याच्यात दीपिका पदुकोण कसे त्यांचं हे करण्यात आले, तसंच बघू शकता की जर युनिसेफचं आलं, युनिसेफ इंडियाचे ॲडव्होकेट, तर लक्षात ठेवायचं की कीर्ती सुरेश. नेक्स्ट, श्री श्री रविशंकर यांना वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सिक्युरिटीज 2025चा पुरस्कार. गुरुदेव श्री श्री रविशंकर अवॉर्डेड 2025 वर्ल्ड पीस अँड सिक्युरिटी लीडरशिप अवॉर्ड, अ ग्लोबल ऑनर फॉर अ ग्लोबल फ्युचर ऑफ पीस. आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे संस्थापक गुरुदेव श्री रविशंकर हे जे आहेत यांना बॉस्टन ग्लोबल फोरम आणि ए आय वर्ल्ड सोसायटी AIWS कडून वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सिक्युरिटी पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. सन्मानांचे कारण यांचा जागतिक मानवतावादी प्रभाव, ग्लोबल ह्युमॅनिटेरियन इम्पॅक्ट, शांतता निर्माण आणि मानवतावादी नेतृत्वातील उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारामुळे ते इमॅन्युएल मॅक्रोन, व्लोडिमिर झेलेन्स्की आणि बान की मून यासारख्या जागतिक नेत्यांच्या पंक्तीत सामील झाले आहेत. त्यांनी कोलंबिया, इराक, श्रीलंका, व्हेनेझुएला आणि काश्मीर यासारख्या संघर्षग्रस्त प्रदेशामध्ये शांतता वाटाघाटी मध्यस्थी केलेली आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे स्थापना आहे ते 1981 ला झालेली आहे. चला नेक्स्ट काय होतं, द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रथम जल संचय जन भागीदारी पुरस्कार प्रदान. यस, द्रौपदी मुर्मू जी आहेत हे ओडिसामध्ये कार्यक्रम पार पडलेला.
जलशक्ती मंत्रालय 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारासोबतच जल संचय जन भागीदारी 1.0 उपक्रम 100 पुरस्कार प्राप्त व्यक्तींना सन्मानित करणार आहे. प्रमुख विजेते आणि राज्य हे डायरेक्टली परीक्षेला विचारले जातात. सर्वाधिक काम करणारे अव्वल राज्य म्हणजे कशा? जल संचय जल भागीदारी म्हणजे कोणी पाणीसाठा सर्वात जास्त ठेवला आणि सिंचनासाठी इनडायरेक्टली चांगलं काम कोणी केलं आहे. सिंचन बोलल्यावर आपल्या इथं फक्त अजित पवारला लक्षात ठेवलं जातं, पण असे पण लक्षात ठेवा जलशक्ती पुरस्कार आणि हे सर्व. तर तेलंगणा आहे 5.2 लाख जलसंवर्धनाची कामे. तेलंगणा पहिला अव्वल ठरलेला आहे, दुसरा छत्तीसगड, तिसरा राजस्थान. लक्षात ठेवा तेलंगणा, छत्तीसगड, राजस्थान. अव्वल महानगरे तर कुठले ठेवले तर रायपूर, हैदराबाद, गोरखपूर या तिन्ही महापालिकेने प्रत्येकी 2 कोटीचे बक्षिसं मिळणार आहेत. यशाची आकडेवारी या उपक्रमांतर्गत देशभरात 27.6 लाखाहून अधिक जल पुनर्भरण म्हणजे वॉटर रिचार्ज आणि जल संवर्धन संरचनांवर सेशन स्ट्रक्चर्स तयार करण्यात आले आहेत. येस, तेलंगणा, छत्तीसगड, राजस्थान, रायपूर, हैदराबाद, गोरखपूर. अजून बघू शकता की कालच्या ह्याच्यामध्ये पण कव्हर झालेलं, पण आज पण हे जाणून घेऊया की डेव्हिड रोझले यांच्या फ्लेश कादंबरीसाठी 2025चा बुकर पुरस्कार. काल पण ही न्यूज आपण कव्हर केलेली आहे, परत एकदाच बघून घ्या लगेच. 2025चा जे बुकर प्राइज आहेत ते डेव्हिड स्लॅझे जे आहे, रुझले स्लॅझले जे आहे त्यांच्या फ्लेश कादंबरीसाठी त्यांना भेटलेला आहे. आणि हंगेरियन हाऊसिंग इन्स्टेट लंडन उच्चभ्रू वृत्तापर्यंत म्हणजे अशी ती स्टोरी आहे. आणि त्याच्यासाठी बघू शकता 50,000 पाऊंड त्यांना भेटणार आहे. हे बघू शकता डेव्हिड सॅझले फ्लेश बुकर प्राइज 2025. सिंगापूरने जगातील पहिला ग्रीन फ्यूल लेव्ही. ट्रॅव्हलर्स फ्लाइंग आउट ऑफ सिंगापूर टू बी चार्ज ग्रीन फ्यूल लेव्ही ऑफ अराउंड 32 सिंगापोरियन जे डॉलर्स आहे स्टार्टिंग 2026. सिंगापूर हे पुढील वर्षापासून देशातून प्रस्थापन करणाऱ्या हवाई प्रवासावर ग्रीन फ्यूल लेव्ही हरित इंधन अधिभार लागू करणारे जगातील पहिले राष्ट्र बनले आहे. तुम्ही जर सिंगापूरचे आहात आणि सिंगापूरवरनं जर बाहेर जात असाल मग ते तुमच्यावर तो एक्स्ट्रा टॅक्स लावण्यात येणार आहे. या लेव्हीमध्ये मिळणारा महसूल शाश्वत विमान इंधन सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूलच्या केंद्रीकृत खरेदीसाठी वापरला जाईल, जेणेकरून विमान उद्योगाला उत्सर्जन कमी करण्यास मदत होईल. शाश्वत विमान इंधनाची स्थिती. विमान वाहतूक क्षेत्र जागतिक हरित गृहवायू उत्सर्जनापैकी 1.2% उत्सर्जन करते. SAF हे एक आश्वासक तंत्रज्ञान असूनही ते अजूनही खर्चिक आहे आणि याची उपलब्धता कमी आहे. 2014 मध्ये सॅपचा वाटा जागतिक जेट इंजिनाचा केवळ 0.3% होता इतकाच. ह्याच्यात फक्त लक्षात ठेवा की सिंगापूर पहिला देश आहे. नेक्स्ट, अमोनियम नायट्रेट. येस, व्हेरी इम्पॉर्टंट. लाल किल्ल्यामध्ये बॉम्बस्फोट झाला आणि त्याच्यात जे काय वापरण्यात आलं ते अमोनियम नायट्रेट होतं. त्याच्याबद्दल थोडंफार जाणून घेऊया. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे अमोनियम नायट्रेट चर्चेत आला आहे, कारण तपासाकर्त्यांना संशय आहे की जैश ए मोहम्मदशी संबंधित एका व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलने या स्फोटकात या रसायने वापरला केला असावा. आणि मॅक्झिमम लोक बघू शकता की जे युनिव्हर्सिटीचे जे आहे मुस्लिम्स डॉक्टर्स लोक आहेत तेच जास्त इन्वॉल्ड आहेत. आणि बघू शकता की आता दहशतवादीला आता जे बोलतात की शिक्षण आणि हे सगळं राहिलं नाही, आता व्हाईट कॉलर दहशतवादी पण आपल्या इथं निर्माण होत चाललेले आहेत. म्हणजे धर्माच्या नावावर एकच जे आहे संघटना बघू शकता की कसं काय हे करतात. त्यांच्या आयुष्यात त्यांना हे एमच नाही राहिलेला की चांगलं आयुष्य जगावं, त्यांच्या पोरांसाठी हे करावं, चांगलं हे वे ऑफ लिव्हिंग. त्यांना फक्त एकच पडले जिहाद. म्हणजे काय, म्हणजे हे माणसं जन्मालाच येतात जिहाद मरतात, पण जिहाद काहीच खावत नाही. यांच्या आयुष्यात काही सेम नाही, काहीच हे नाही. असल्या लोकांना बघू शकता CBI NI जेवढे असतील तिथंच तुडवला पाहिजे. येस, अमोनियम नायट्रेट काय आहे? शुद्ध अमोनियम नायट्रेट NH4NO3. येस, सायन्सच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा अमोनियम नायट्रेटचा फॉर्म्युला NH4NO3. हे पांढरे स्फटिकासारखे क्रिस्टलाइन पाण्यात विरघळणारे नायट्रोजन समृद्ध संयुगे आहे. अमोनिया आणि नायट्रिक ॲसिड याच्या प्रतिक्रिया रिॲक्टिंग करून ते तयार केले जाते आणि 170 डिग्री सेल्सिअस तापमानाला वितळते. या पदार्थाचे वर्गीकरण ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून केले जाते. व्यावसायिक स्फोटकांच्या कमर्शियल एक्सप्लोसिव्ह निर्मितीमध्ये वापरले जाणारे हे एक मूलभूत घटक आहे. याला दुहेरी वापर ड्युएल यूज पदार्थ म्हणून वर्गीकृत केले आहे. याचा अर्थ त्याचे कायदेशीर औद्योगिक उपयोग आहेत, पण ते शस्त्र म्हणूनही वापरले जाऊ शकते. येस, अमोनियम नायट्रेटचे कायदेशीर उपयोग. उच्च पोषण मूल्यांमुळे याचा मोठ्या प्रमाणावर नायट्रोजन खत म्हणून वापर केला जातो. खाणकाम आणि बांधकाम याचा उपयोग खाणी आणि उत्खनन प्रकल्पामध्ये देखील केला जातो. क्वॅरीज अँड एक्सकॅव्हेशन प्रोजेक्ट्स नियंत्रित स्फोटकासाठी केला जातो. तसेच खाणकामातील स्फोटकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध पायस इमल्शन आणि जेलचा हा एक मुख्य घटक आहे.
येस, अमोनियम नायट्रेट दिल्ली स्फोट भरपूर चर्चेत होता. अमोनियम नायट्रेटच्या शस्त्रासाठी कसा वापर होतो ते पण आपण कन्सेप्ट बघूया. शुद्ध अमोनियम नायट्रेट स्वतःहून स्फोटक नसतो आणि संयुक्त राष्ट्राच्या धोकादायक वस्तूंच्या वर्गीकरणानुसार त्याला ऑक्सिडायझर म्हणून वर्गीकृत केले आहे. जेव्हा ते इंधन, फ्यूल ऑइल, पोटॅशियम क्लोराईड, सल्फर किंवा इतर ॲक्सिलरेटर सोबत मिसळले जाते तेव्हा ते व्हॉलेटाईल बनते. या मिश्रणातून ANFO अमोनियम नायट्रेट फ्यूल ऑइल नावाचे स्फोटक तयार होतं, जे सामान्यतः वापरले जाते. इनडायरेक्टली बॉम्ब बनवण्याचीच मी टेक्निक सांगितली आहे, पण हे सगळं काय केमिकल बनत आपल्याला भेटत नाही शक्यतो. ANFOचा स्फोट स्वतःहून होऊ शकत नाही, त्यासाठी डेटोनेटरसारख्या ट्रिगरची आवश्यकता असते, जे अनेकदा RDX किंवा TNT सारख्या प्राथमिक स्फोटकाद्वारे सुरू जाते. म्हणजे काय असतं, एक जो बॉम्ब असेल पण तो काय बॉम्ब फुटत नाही ना. आपण कसं करतो दिवाळीत, ते डायरेक्ट आपली वात असते, वातला पेटवतो आणि फुटतो. त्याच कन्सेप्टला आपण बोलतो डेटोनेटर लागतो. डेटोनेटरनी ट्रे ट्रिगर होतं आणि मग ते फुटतं. मग ते डेटोनेटर म्हणून काय लागतं आपल्याला, RDX लागतं, TNT. म्हणजे डेटोनेटर असा भाग आहे की तो बॉम्ब एक्सप्लोड होण्यासाठी मदत करतो. मग हे सगळे जे अमोनियम नायट्रेटचा फ्यूल ऑइल आहे तो डिटोनेट करायला लागतो आणि डेटोनेटर्स मग नंतर ते बघू शकता की स्फोट होतो. ANFOचा वापर दहशतवादी गट वारंवारता सुधारित स्फोटक उपकरणे, इम्प्रूव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस बनवण्यात, IEDs, इम्प्रूव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस, IEDचा फुल फॉर्म, जे नक्सलाइट जिलेटिनच्या कांड्या बिंड्या आपण बोलतो IED, त्याचा ते फुल फॉर्म काय, इम्प्रूव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस. अमोनियम नायट्रेटचा वापर भारतातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये वारंवार केला गेला आहे, ज्यात 2019चा पुलवामा हल्ला असेल, 2000 ते 2011 दरम्यान मुंबई आणि दिल्लीच्या अनेक इंडियन मुजाहिदीनच्या हल्ल्यात समावेश आहे. यस. नेक्स्ट, ड्रोन सिटी आणि स्पेस सिटी प्रकल्प. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, युनियन मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, 30व्या भारतीय उद्योग परिसंघा म्हणजे भागीदारी परिषदेत पार्टनरशिप समिट, आंध्र प्रदेश देशातील पहिले ड्रोन सिटी आणि नवीन स्पेस सिटी प्रकल्पाची कोनशिला ठेवली आहे आंध्र प्रदेशमध्ये. या प्रकल्पाचे उद्दिष्ट गुंतवणूक आकर्षित करणे, उच्च कुशल रोजगार निर्माण करणे आणि आंध्र प्रदेशला एरोस्पेस, ड्रोन आणि अंतराळ तंत्रज्ञानाचा राष्ट्रीय केंद्र बनवणे हे आहे. ड्रोन सिटी काय आहे? ड्रोन सिटी कन्सेप्ट आपण जाणून घेऊया. काय, कर्नूल जवळ असलेल्या ओरवैकल इंडस्ट्रीयल नोड येथे 300 एकर जागेवर ही ड्रोन सिटी उभारली जाईल. ही सिटी पूर्णपणे ड्रोन उत्पादन, मॅन्युफॅक्चरिंग, चाचणी आणि नवोपक्रमासाठी समर्पित असेल. ड्रोन सिटीमुळे उच्च गुणवत्तेच्या ड्रोन उत्पादनात आत्मनिर्भरतेला चालना मिळेल, तसेच किसान ड्रोन स्वामित्व योजना आणि ऑपरेशन सिंदूर राष्ट्रीय सुरक्षा ऑपरेशन यासारख्या राष्ट्रीय मिशनला मदत मिळेल. येस, पण ते ड्रोन सिटी ते हाय कुठं ते आपण बघू शकता की इंडियाज फर्स्ट ड्रोन सिटी टू बी एस्टॅब्लिश्ड इन कर्नूल डिस्ट्रिक्ट. लक्षात ठेवा, कर्नूल डिस्ट्रिक्ट, आंध्र प्रदेश, आणि इंडियाज फर्स्ट ड्रोन सिटी. येस, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर स्पेस सिटी कुठं बनवण्यात येणार आहे हे बघू शकता. स्पेस सिटी, भारताचे प्रमुख रॉकेट प्रक्षेपण केंद्र कुठे आहे? श्रीहरिकोटाजवळ याची योजना आखण्यात आली आहे. म्हणजे कर्नूलजवळ ड्रोन सिटी आणि श्रीहरिकोटाजवळ स्पेस सिटी. लक्षात ठेवा, यामुळे अंतराळ संबंधित उद्योगांमध्ये राज्याची भूमिका अधिक मजबूत होईल. अंतराळ खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्यासाठी इन स्पेस आणि इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन आणि इंडियन स्पेस प्रमोशन अँड ऑथरायझेशन सेंटर यांच्या प्रयत्नांना पूरक ठरण्याचे या सिटीचे उद्दिष्ट आहे. येस, 2-3 न्यूज आहेत ते पण आपण बघूया. महत्त्वाचं आहे लावा, आपल्याला माहीतच असेल की भरपूर न्यूजमध्ये होता, सोशल मीडियाच्या द्वारे पण भरपूर चर्चेत होता की इथिओपियाच्या हेली गुब्बी वॉल्कॅनो, ते बघू शकता अचानक स्फोट झालेला आहे. इथिओपियातील हेली गुब्बी ज्वालामुखी जो 12,000 वर्षापासून शांत होता, याचा उद्रेक झाला आहे. या उद्रेकामुळे तांबड्या समुद्राचा, रेड सी आणि दक्षिण आशियातून राखेचा एक मोठा ढग पसरला आहे. राखेचा हा दाट ढग भारतापर्यंत पोहोचल्यामुळे अनेक विमाने वळवली आहेत. लक्षात ठेवा, गुजरात आणि या भागातून मोठे मोठे बघू शकता ढग आलेले. इथिओपिया हा देश पण लक्षात ठेवा की आफ्रिकेमध्ये आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्वालामुखीचा उद्रेक, व्हॉल्कॅनो इरप्शन काय आहे? ज्वालामुखीचा उद्रेक म्हणजे पृथ्वीच्या आतून वायू, खडकांचे तुकडे आणि वितळलेले मोल्टन लावा एका छिद्रेतून बाहेर पडणे आणि ते पृष्ठभागावर किंवा वातावरणात मुक्त करणे. मॅग्माचा उगम, पृथ्वीचा घन कवचाखालील असलेल्या पृथ्वीच्या आवरणात एस्थेनोस्फियर नावाचा एक कमकुवत थर असतो, जिथे वितळलेला खडक, ज्याला मॅग्मा म्हणतात, तो बाहेर पडतो. उद्रेकाचे कारण काय? मॅग्मामध्ये विरलेले वायू, गॅसेस विस्तारित, ज्यामुळे दाब वाढतो आणि या दाब मॅग्माला वरच्या दिशेला फेकतो आणि त्यात ज्वालामुखी बघू शकता फुटून येतो. म्हणजे हेच आहे की इथून जे क्रस्ट असतात तिथून मग दाब निर्माण होतो आणि मग त्याच्यानंतर असा लावा बाहेर पडतो. सेम आहे, बघू शकता, हे इथिओपियातील दृश्य.
ज्वालामुखीचा राग आणि ॲश बिश हे सगळ्या डेब्रिज हे बघू शकता भूगोलचा कन्सेप्ट आहे. तर हेली गुबी ज्वालामुखीची माहिती. हेली गुबी या इथिओपियातील अफार प्रदेशात एर्ट एले पर्वतरांगेचा एक भाग असलेल्या शिल्ड ज्वालामुखी आहे. हेली गुब्बी व्हॉल्कॅनो कुठल्या प्रकारचा आहे जर विचारण्यात आलं तर शिल्ड. लक्षात ठेवा, शिल्ड व्हॉल्कॅनो. या पूर्व आफ्रिकेन ईस्ट आफ्रिकन रिफ्ट काठावर स्थित आहे, जिथे आफ्रिकन आणि अरेबियन प्लेट्स हळूहळू एकमेकांपासून डायव्हर्जिंग जात आहेत. शिल्ड ज्वालामुखी हे रुंद हलके उतार असलेले असतात आणि पातळ प्रवाही लावाच्या प्रभावामुळे तीन फ्लूड लावा फ्लोज तयार होतात. या ज्वालामुखीचे उद्रेक सहसा कमी स्फोटक असतात आणि लावा योद्धाच्या ढालसारख्या वॉरियर शिल्ड रुद्ध पसरतो. हे प्रामुख्याने गडद बेसॉल्टिक लावाने बनलेले असतात, परंतु त्यात सिलिका समृद्ध खडक देखील असतात. येस. आणि बघू शकता ह्याच्यात जे मेन आहे, इथिओपियन व्हॉल्कॅनो इरप्ट्स फॉर फर्स्ट टाइम इन रेकॉर्डेड हिस्ट्री. ह्याच्याच बद्दल आहे की पूर्व आफ्रिकन रिफ्टमध्ये टेक्टॉनिक डायव्हर्जन्स म्हणजे विचलनामुळे गरम आकरण खडक हॉट मेंटल रॉक वर येतो आणि त्यामुळे मॅग्मा चेंबर्सना बघू शकता पुरवठा होता. हजारो वर्षांनी ह्या चेंबर्सचा दाब झाल्यामुळे हा बाहेर पडतो. येस. आणि हेच बघू शकता, हेच आपले जे आहेत नोव्हेंबरचे जे न्यूज होते. पुन्हा एकदा एक रिकॅप घेऊया की काय काय आपण डिस्कस करूया, कारण ह्याच्यात नावं भरपूर होते आणि मग आपण संपूया. की वॉलमार्टचे लक्षात ठेवा की डॅग मॅकमिलन यांची निवृत्ती झालेली आहे. नेक्स्ट, कीर्ती सुरेश यांना युनिसेफ इंडियाचा सेलिब्रिटी ॲडव्होकेटचा बघू शकता की पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणजे ॲडव्होकेटचे हे काय चिल्ड्रन फॉर ॲडव्होकेट यांची नियुक्ती केलेली आहे. येस. त्याच्यानंतर आपण बघू शकता की श्री श्री रविशंकर यांना वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सिक्युरिटीज हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जल संचय भागीदार पुरस्कार देण्यात आले आहे. तेलंगणाचं पहिलं राज्य आहे. सेकंड बघू शकता छत्तीसगड आहे. तिसरा राजस्थान आहे. आणि जर महानगरपालिकेमध्ये रायपूर, हैदराबाद, गोरखपूर हे पण लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, डेव्हिड रुजले काल पण शिकलेलो फ्लॅश कादंबरीसाठी यांना बुकर प्राइज भेटलेला आहे. मॅन बुकर नाही आहे, फक्त बुकर प्राइज 2025 लक्षात ठेवा. सिंगापूर जगातील पहिले ग्रीन फ्यूल लेव्ही लावणारा पहिला देश ठरलेला आहे. ग्रीन फ्यूल लेव्ही जर तुम्ही सिंगापूरवरनं बाहेर जाणार तर ते ग्रीन फ्यूल लेव्ही तुमच्यावर लावण्यात येईल. अमोनियम नायट्रेटचाच महत्त्वाचा आहे. लाल किल्ल्यामध्ये जे स्फोट झाला दिल्लीच्या ह्याच्यात दहशतवादी हल्ला, त्यात अमोनियम नायट्रेटचाच उपयोग झाला आणि त्याच्याबद्दल आपण संपूर्ण बघून घेतलं की कसं काय आहे. ड्रोन सिटी आणि स्पेस सिटी. ड्रोन सिटी आपल्याला माहीतच असेल कुर्नूल येथे आणि स्पेस सिटी आपल्याला आपलं श्रीहरिकोटा. येस, श्रीहरिकोटाजवळ बघू शकता रॉकेट प्रक्षेपण केंद्र आहे, तिथे आपल्याला ते बघण्यात येणार आहे. त्याच्यानंतर इथिओपियातील हेली गुब्बी ज्वालामुखी. इथिओपिया आहे कुठं आफ्रिका देशामध्ये आहे. व्हॉल्कॅनोचं नाव काय, हेली गुब्बी. आणि कुठल्या प्रकारचा व्हॉल्कॅनो आहे तर शिल्ड व्हॉल्कॅनो आहे, हेच लक्षात ठेवायचे. आणि अशा प्रकारे आपण बघू शकता की जे नोव्हेंबरचा दुसरा पार्ट आहे आपण ते कव्हर केलेलं आहे. 16 ते 30 नोव्हेंबरचा. कालच्या लेक्चरला 1 ते 15 नोव्हेंबरचा आपण थिअरिटिकल पार्ट कव्हर केलेला. त्याच्यानंतर अजून विस्तृत जे महत्त्वाचे जे घडामोडी आहेत ते तुम्हाला बघू शकता फ्रीमध्ये भेटणार आहेत, जे आर्टिकल्स आहेत करंट अफेअर्सचे. म्हणून आपण आजचा लेक्चर इथंच थांबूया. पुढच्या आठवड्यात पुन्हा बघू शकता की त्याच्या 2 आठवड्यातच राहिलेल्या परीक्षा. मग पुढच्या आठवड्यात कुठून तरी आपण एक अशी करंट अफेअर्सला एक्सपेक्टेड MCQची जी थोडीफार आहेत प्रश्न, ते 200-250 प्रश्न आहेत माझ्याकडे, ते घेऊन येण्याचा प्रयत्न करू. तत्काळ आपण इथंच थांबूया. अभ्यास करत राहा तुम्ही सर्वांनी. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.